घराला आग लागल्याने घरातील संपूर्ण संसार उपयोगी वस्तू जळून खाक, तर निर्भवने कुटुंब सध्या उघड्यावर पडल्याचे चित्र दिसत आहे. मुंबई 11 महामार्गालगत असलेले मंगरूळ तालुका चांदवड येथील गावात काल 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मिरवणूक मोठ्या थाटामाटात चालू असताना मात्र एकीकडे एका गरीब कुटुंबाच्या घराला आग लागत दुर्दैवी घटना घडली. गोविंद श्रीधर निर्भवने हे मंगरूळ गावात रहिवासी असून त्यांच्या घराला अचानक आग लागल्याने घरातील संपूर्ण वस्तू टीव्ही, फ्रीज, कपाट, 32,000 रोख, गव्हाचे 2 पोते धान्य, भांडे व शाळेतील मुलांचे दप्तर, पुस्तके व ड्रेस इतर वस्तू जळून संपूर्ण खाक झाल्याची माहिती घरमालक गोविंद श्रीधर निर्भवने व त्यांची पत्नी मोनिका गोविंद निर्भवने यांनी व गावातील ग्रामस्थ भीमराव निर्भवने यांनी दिली. या घटनेची माहिती मंगरूळ सोमा टोल प्लाझा यांना कळताच त्यांनी अग्निशामकच्या मदतीने आग विझवण्याचा पूर्ण प्रयत्न केला व आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत घरातील संपूर्ण वस्तू जळून खाक झाल्याचे दिसत आहे. या घटनास्थळी चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी पाहणी करून पंचनामा करण्यास पोलीस कर्मचारी यांना सूचना दिल्या. मात्र ही आग कशाने लागली व कोणी लावली का असा प्रश्न मात्र घरमालक आणि ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात पडला आहे. याचाच आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी. चांदवड तालुक्यातील मंगरूळ येथील एक गोविंद निर्भवने यांचं घराचे जळीत झालेलं आहे आणि आपण आता त्या ठिकाणी मंगरूळ या ठिकाणी जे जळीत झालेले त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. माझ्या पाठीमागं बघताय संपूर्ण हे जळीत झालेलं आहे. मात्र त्यांच्या घरामध्ये जो काही त्यांना घरामध्ये ज्यांचा अन्नधान्याचा जो साठा होता तो संपूर्ण जळून खाक झाला. भांडे देखील संपूर्ण जळून झाले आहे आणि आपल्यासोबत ते कुटुंब या ठिकाणी डोक्याला हात लावून ते या ठिकाणी चिंताग्रस्त झालेले आहे आणि त्यांनी आता पुढील कसं जीवन जगावं, कारण त्यांच्या अंगावर जेवढा कपडा आहे तेवढाच कपडा बाकी राहिलेला आहे. मात्र संपूर्ण या ठिकाणी जळून खाक झालेले. आपल्यासोबत हे निर्भवने कुटुंब आहे. या ठिकाणी कशा प्रकारे त्यांच्यावाला हे जळीत झालेलं आहे त्यांच्याशी जाणून घेऊ. दादा काय सांगाल? काल 14 एप्रिल असल्या कारणाने संध्याकाळी मिरवणूक होती. मिरवणुका साधारणतः 7-7:30ला चालू झाली असेल. आम्ही घरातून 8 वाजेला इथून निघालो. दोघं नवरा बायको, बाकीचे मुलं वगैरे अगोदर मिरवणुकीमध्ये गेले होतो. परंतु मला शार्प आठवतं 8 वाजेला आम्ही घरातून निघून आणि मिरवणुकीसाठी तिथं गेलो. गेल्यानंतर 9 वाजेच्या दरम्यान साधारणतः मला संग्राज जगताप म्हणून माझा भाचा आहे त्याचा फोन आला की मामा तुमचं घर जळतं आहे, मला निरोप लागला. त्यानंतर आम्ही पटकन तिथून अक्षय देशमुख म्हणून आहे त्याच्या गाडीवरती बसून आणि इथे पोहोचलो. इथं पोहोचला असताना मला वाटलं आग छोटीशी असेल, परंतु पूर्ण खिडक्यांमधून आग जोरात आगीचे लोळ खिडकीतून बाहेर येत होते. एवढं बघितल्यानंतर मला मग माझं पायाखालची जमीन सरकली, कारण मला आता वाटलं आता आपलं काही घर वाचत नाही, कारण गॅसच्या टाक्या एक टाकी भरलेली होती, एक रिकामं सिलेंडर घरामध्ये होतं आणि त्याची भीती मला वाटायला लागली. तोपर्यंत मिरवणुकीसाठी आलेले जे काही आमच्या बीटचे 2 पोलीस हवालदार होते तेही तत्काळ इथं उपस्थित झाले. त्यांच्यापैकी कोणी फायर ब्रिगेडला फोन केला आणि फायर ब्रिगेड पण उपस्थित झालं. पण तोपर्यंत मधी एंट्री करायला कोणी तयार नव्हतं, कारण गॅसच्या टाक्या होत्या. म्हणून आम्ही निर्णय घेतला, कारण माझ्या खिशात चावी नव्हती, चावी माझ्या मुलाकडे होती आणि मुलगा मिरवणुकीमध्ये होता. मी घरी आल्यानंतर कुलूप बघितल्यानंतर आम्ही निर्णय घेतला कुलूप तोडण्याचा. कुलूप तोडत असताना कुलूप काही तुटलं जात नव्हतं, म्हणून आम्ही दुसरीकडून काही मध्ये आत शिरण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो का, तर तो प्रयत्न करत असताना खिडकीकडे गेलो. खिडकीमधून आगीचं लोळ येत होते, तिथं शक्य काही झालं नाही म्हणून आम्ही पाठीमागच्या बाजूने गेला असता तर दरवाजा उघडा होता. मग मी सगळ्यांना आवाज दिला दरवाजा पाठीमागचा उघडा आहे. सगळे 4-5 लोक पाठीमागून आले आणि गॅस सिलेंडरची विचारणा करू लागले कोणत्या कोपऱ्यात आहे काय. मग आतमध्ये पूर्ण अंधार होता, पूर्ण धुरीचं साम्राज्य असल्या कारणाने ते लक्षात येत नव्हतं की सिलेंडर कुठे आहे काय. परंतु मोठ्या शिताफीने माझ्या सहकारी मित्र आणि गावकऱ्यांनी इतक्या मोठ्या धाडसाने आतमध्ये प्रवेश करून सिलेंडर पूर्णपणे त्याचं रेग्युलेटर काढून आणि सिलेंडर बाहेर सुखरूपरित्या घेतल्यानंतर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. मग अग्निशमन दल जे होतं फायर ब्रिगेडच्या ज्या गाड्या होत्या त्यांनी त्यांचं काम
चालू केलं त्यांनी पाणी मारण्याचं. नंतर जवळजवळ गावातील आणि सगळ्यांनी मिळून जवळजवळ 20-25 लोकांनी प्रत्येक रूम ताब्यात घेऊन प्रत्येक रूममध्ये पाणी शिंपडायचं जे आग विझवण्यासाठी जे त्यांना शक्य होतं ते त्यांनी पण केलं. ही आग कशी लागली असं काही संशय तुम्हाला? आग प्रथमदर्शी असं वाटत होतं का शॉर्ट सर्किट झाला होतं, कारण दुसरं काही वाटत नव्हतं. परंतु ज्यावेळेस आमच्या 1 तासानंतर लक्षात आलं की पाठीमागचा दरवाजा उघडा होता. मग ते काय कारण असेल आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला की आपल्यापैकी कोणी उघडला का, तर आमच्यापैकी जेवढे उपस्थित होतं त्यांनी पाठीमागचा दरवाजा कोणीही उघडल्याचं कबूल केलं नाही. म्हणजे तो दरवाजा अगोदरच उघडा होता आणि मुळात मीच पहिले पाठीमागं आलो. त्यानंतर जो दरवाजाचं कडिकोंड्याचं स्वरूप आम्ही बघितलं, ते स्वरूप हे शिताफीनं चोरी करण्याच्या उद्देशाने तोडल्याचं प्रथमदर्शी दिसतंय. पुढील तपास पोलीस स्टेशन करेलच, परंतु प्रथमदर्शी असं वाटतंय की कोणीतरी पाठीमागून एंट्री केली आणि माहिती तिथला कोणीतरी असावा, कारण ह्या घरात कोणी नाही आहे आणि वेळ 8:30ची होती. कारण चोरीची वेळ शक्यतो रात्रीची 12च्या नंतर शक्यतो, परंतु आम्ही कोणी नाही आणि गाव पण सगळं मिरवणुकीमध्ये असल्या कारणाने त्या संधीचा फायदा घेऊन कोणीतरी चोरीचा प्रयत्न केल्याचं प्रथमदर्शी वाटतं. एवढंच मी. एक मिनटं मॅडम, काल आंबेडकर जयंती असल्यामुळे काल तुमच्या घरामध्ये जी आग लागली आहे, काय सांगाल तुम्ही आणि त्या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं? माझे मुलं, सासूबाई हे सगळे सोबत गेले होते आधी आणि मी तयारी करून नंतर गेली. तेव्हा सिलेंडर वगैरे बघितलं, सगळं रेग्युलेटर वगैरे बंद होतं आणि दरवाजे वगैरे सगळं लाईटी वगैरे सगळं बंद केलेलं होतं मी आणि कुलूप पण लावलेलं होतं आणि मग नंतर असं कळलं की आग लागली आहे घराला. घरात येऊन बघितलं तर सगळं एकदमच पेटत होतं. काल पूजापाठ करताना काही अगरबत्ती मेणबत्ती वगैरे? आमच्या घरात ज्या मूर्त्या आहेत त्या ऑलरेडी तिकडे नेलेल्या होत्या, त्यामुळे घरात काही पूजा केलीच नव्हती आणि काहीच नव्हतं, दिवा वगैरे मेणबत्ती काहीच लावलेलंच नव्हतं. तुम्हाला असं काही शंका वाटते? नाही, शंका वगैरे काहीच नाही. त्याचप्रमाणे आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत, त्या ग्रामस्थांशी संपर्क साधणार. दादा, काल तुमच्या गावामध्ये एक जळीत झालंय आणि एक अत्यंत म्हणजे पूर्ण जळून खाक झालं, काय सांगाल? काल 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं गावात मिरवणूक चालू होती आणि त्या मिरवणुकीमध्ये सर्व कुटुंबातले सगळे माणसं सहभागी झाले होते. त्याच पद्धतीने गोविंद आणि त्याचे मिसेससुद्धा सहभागी झाले. त्यांनी घरदरवाजा बंद करून तिकडे मिरवणुकीला आले. परंतु 8:30च्या दरम्यान आम्हाला निरोप असा आला की गोविंदचं घर पेटलं आणि मिरवणूक बंद करून आम्ही सगळे जेव्हा इकडे धावलो त्यावेळेस पोलीस आधी बंदोबस्त आले. पोलीस आम्ही ताबडतोब अग्निशामकाची गाडी बोलवली, कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. मागच्या दरवाजाने बघितलं तर कुलूप दरवाजा उघडा होता. आम्ही चौकशी केली, दरवाजा कोणी खोलला याचं तपासच लागत नाही, कोणी खोलला माहितीच नाही. त्यामुळे आम्हाला शंका व्यक्त करते की कोणीतरी चोरीच्या उद्देशाने दरवाजा खोलून किंवा नुकसान करण्याच्या उद्देशाने ही घटना घडली, असा प्रयत्न केला असावा अशी आमची शंका आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे आढावा घेतला त्या आढाव्यामध्ये सांगतात की आम्ही सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मिरवणुकीमध्ये असताना या ठिकाणी घराचा जो जळीत झालं त्या संदर्भात आमचा पाठीमागचा दरवाजा हा तोडलेला दिसला, त्यामुळं आम्हाला शंका वाटते. तरी याची सविस्तर पुढील चौकशी ही पोलीस स्थानकाने करावा असे त्यांचं म्हणणं आहे. DJ महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड. आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच DJ महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी संपर्क साधा 9822 49 99 40 89 83 1504 60. मुख्य संपादक देविदास जाधव.